आणि एक मोठी बातमी आहे पुण्यातून। पुण्यातल्या कुख्यात गुंड गजा मारणेला गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या रील्स बनवणं हे चांगलंच महागात पडलेलं आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गेल्या 5 तासांपासून गजा मारणेची झाडाझडती घेण्यात येते आहे। मारणेचं जीएम बॉयज नावाचं इन्स्टा अकाउंट आहे। या अकाउंटवरती त्याचे साथीदार गजानन मारणेचे डॉन भाई अशा प्रकारे उल्लेख असलेले रील्स टाकत असतात। हे इन्स्टा अकाउंट आता डिलीट करण्याची सूचना पोलिसांनी मारणेला केलेली आहे। या संदर्भातले अधिक अपडेट आपण घेऊयात। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी पुणे क्राइम ब्रांचच्या आवारामध्ये सध्या आहेत। मंदार, काय नेमकी कारवाई करण्यात येते गजा मारणेवर? नवीन पिढी जी आहे ती गुन्हेगारीकडे आकृष्ट करण्यासाठी या गुन्हेगारी टोळ्यांकडून अशा रील्सचा उपयोग केला जातो आणि या गुन्हेगारी टोळीचा जो प्रमुख आहे तो किती बलवान आहे, तो किती सामर्थ्यशील आहे हे दर्शवणारे रील्स इन्स्टा अकाउंटवरती आणि एकूण सोशल मीडियावरती प्रसारित केले जातात आणि गजानन मारणे हा त्यामध्ये आघाडीवरती आहे। गजानन मारणेचा जीएम बॉयज हा जो इन्स्टा अकाउंटवरती असलेला जो त्याचा त्या ठिकाणी जे अकाउंट आहे तर त्यावरून सातत्याने असे रील्स तयार केले जातात। गजानन मारणेचा जो साथीदार आहे टिपू पठाण याच्याकडून हे असे व्हिडिओ तयार केले जातात, शेअर केले जातात आणि त्याचा परिणाम तरुण पिढीवरती मोठ्या प्रमाणात होतो। या नामचीन गुंडांचा एकूण जो सोशल मीडियावरचा जो वावर आहे त्यामुळं हे तरुण मुलं प्रभावित होतात असं पोलिसांचं निरीक्षण आहे आणि त्यामुळं गजानन मारणेला माझ्या पाठीमागे गुन्हे शाखेचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये बोलवण्यात आले आणि गेल्या काही तासांपासून त्याची चौकशी करण्यात येते। गजानन मारणेंनी असा दावा केलाय की त्याच्या नावाने हे जे इंस्टाग्रामवरती अकाउंट चालवलं जातंय ते त्याला माहित नाहीये किंवा तो ते चालवत नाहीये। मात्र पोलिसांनी या सगळ्याचा तपास केल्यानंतर टिपू पठाण हा त्याचाच साथीदार असल्याचं शोधून काढलं आणि या टिपू पठाणला देखील या गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावण्यात आले। दोघांची गेल्या काही तासापासून झाडाझडती सुरू आहे आणि ते संबंधित अकाउंट डिलीट करायला पोलिसांनी सांगितलेलं आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यातील नामचीन गुंडांची याच ठिकाणी धिंड काढली होती। गजानन मारणेचा देखील त्यामध्ये समावेश होता। त्यानंतर काही दिवस गजानन मारणे आणि त्याचे साथीदार शांत राहिले, मात्र त्यानंतर पुन्हा हे सगळे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह झाले आणि नव्या पिढीला गुन्हेगारीकडे आकृष्ट करण्याचं काम ते इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून करतायत असं पोलिसांचं निरीक्षण आहे आणि त्यासाठी गजानन मारणेला या ठिकाणी बोलावण्यात आलंय आणि संबंधित अकाउंट डिलीट करायला सांगितलंय। मंदार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।